2 वर्ष पीस टू पीस हे भाऊ हे इंडक्शन याच्यामध्ये तुम्ही कुठलं पण भांड ठेवू शकता. हे 2-3 स्पीड आहे याच्यामध्ये ओके. आणि याच्यामध्ये कुठलं पण भांड ठेवू शकता. कॉईल वगैरे पूर्ण गरम आहे, तो हात वगैरे लागला. हात तर लावूच नाही शकत तुम्ही याच्यामध्ये. ओके. पूर्ण कॉईल गरम होते. कॉईल गरम येते आणि याच्यामध्ये लोकांची आता इंडक्शन मध्ये खूप मागणी चालू आहे, कारण की आता सिलेंडरचा जेव्हापासून तुटवडा आलेला आहे तेव्हापासून लोकांचं पूर्ण कल चेंज झालेला आहे. लोक आता फक्त इंडक्शनच घेण्याच्या मागे लागलेले आहे आणि आम्ही जसं दुकानदार आहे ना, आम्ही पण कंपनीमध्ये जसं मागणी करत आहे तर आम्हाला पण इंडक्शन खूप कमी प्रमाणात मिळत आहे. इंडक्शनचा काही स्टॉक आहेच नाही कंपनीमध्ये पण, आणि लोक इंडक्शन घेण्याच्या मागे लागलेले आहेत. कंटिन्यू इंडक्शन घेत आहेत लोक. तसं कॉइलच्या पण शेगड्या भेटत आहे. ही कॉइलची शेगडी घ्या इंडक्शन नसले तरी. त्यानंतर इंडक्शन मध्ये एक इन्फ्रा मॉडेल येऊन राहिलेला आहे, ज्याच्यावर कुठले पण भांडे चालतं. त्याच्यावर तुम्ही अल्युमिनियमचा गंज, अल्युमिनियमची कढई आणि कुठलं पण भांड त्याच्यामध्ये चालवू शकता. इंडक्शन मध्ये तुम्ही जसं फ्लॅट भांडे चालवू शकता, स्टील आणि लोखंड. तसंच कॉइलच्या शेगडीवर तुम्ही कुठलं पण भांड चालवू शकता जे तुम्हाला तुमच्या घरी आहे. ज्यांची परिस्थिती नाही आहे भांडे घेण्याची ते पण कॉइलवाली शेगडी घेऊ शकता. ज्यांच्या घरी जे भांडे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. गॅसचा तुटवडा असल्यामुळे या कॉइलवाल्या इंडक्शनचा पण खूप मागणी येऊन राहिलेली आहे आणि या इंडक्शनचा पण स्टॉक आता कमी झालेला आहे गॅसच्या तुटवड्यामुळे. या 2 सारख्या आहे, कलर वेगवेगळे आहे. स्टीम मध्ये कसं आहे की ते पाण्याचा वगैरे क्षार कधी कधी. दोन्ही चांगले आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.